तरी ही गाडी नवीन आहे आता. सर काढा की तुम्ही माझ्या हातात का दिलायचा. चालू कराय नाही मी खरं तर मला माहित होतं की बंद आहे ते. ए कुरकुरे करा नारळ फोडला. उभार की तू पहिला काढ की फोटो काढ पिशवी आधी माग आहे खाली. फेरी मारा आणि लावा म्हणाले. एक फेरी मारा. पाणी घेतलं ते का बाटली. एक फेरी मारा. ऑटो आहे ते ऑटो. कशी घेतली एक बाटली तरी पाकिट मध्ये जरा दिली 100 रुपये त्यांना ठेवायचे देवाजवळ. मला भेटायची होती गाडी म्हणून थांबलेली. मला सांगायची होती गाडी यायची नव्हती ती. भेटलो असतो मी. त्यांच्याकडे आहे की ओंकारकडे आहे बघा. म्हणजे व्लॉग नवीन गाडीचे एक ट्रायल घेत आहेत. ट्रायल घेत आहे मी. नवीन गाडी चालवायला टॉपच वाटते. सीट बेल्ट लावाय नसल्यामुळे असा आवाज येते आपल्याला. This is a new feature in a car. No seat belt. Beep sound is ऑन. Okay. Thank you. हम यहाँ पे कुणीकडे आहे? बाबाच्या मंदिरात आता आलो आहे मी. का जाणार आहे सा? त्यात काय गोड काय घातलीस? नाही मीठ. साखर घाला नाहीस? साखर नाही. मग गोड कशी होते ती फळं? गोड कोण गुळ घालून करतात ती. मी करत नाही. मला आवडत नाही म्हटल्यापेक्षा ही पहिली हिचीच पानं घालायची असतात. कसली आता पहिले थापून करते. आता लाटून करते. फळं वडी कढी डाळीची आमटी. अचानक एक फोन आला की ऑर्डर आहे आणि जराशी या म्हणून. मग आता गडबडे मी आवरले आणि निघाले. आंघोळ कशी गेले माझं मला माहिती. एवढ्या स्पीडने आवरले मी. तर आता फायनली शूट झालं आहे. शूटच्या टायमिंगला तुम्हाला माहिती पाणी वाहताय म्हणून येणार नाही तुला. होय की पाणी वाहताय रे. आता योग किल्ला काय निम्म्यातच राहणार म्हणालाय सुनीलला तरी. का करे रस्ता होणार नाही ना. भाते का पाहिजे ट्रॅक्टर खाली जाणार मन. होय जाणार कसा मग ट्रॅक्टर आणि 8 दिवसांनी भात कापली होणार. बरोबर. मर्दवा अंताचा बी परत बी नेताचा किल्ला होतोय का नाही रे यंदा तुमचा?
ऑनलाईन आहे काय बघू काय? लई पैसे असणार ते. असू दे, खरं बरंच मिळणार नाही बाबा काय. बघ मग तर आता आधी माझी रजा मिळणार नाही. उद्याचा रविवार गेला. तर मित्रांनो विषय काय होता, आज मला जायचं होतं पाहुण्यांच्याकडं, कार्यक्रम होता म्हणून. आणि आमचं प्लॅन ठरलेला पण. तर आमच्या गल्लीतल्यानी म्हणजे आमच्या सगळ्या मामांच्यानी त्यांनी मम्मीने त्यांनी सगळ्यांनी गाडी ठरवली आणि आता त्यांची ते गाडीने गेल्यात. आणि मी आता घरातच आहे आणि मला गाडीचं काम करायला जायचं होतं. तर ते काय केलेलं नाही मी, कारण काल मी पोचायला तिथं मिस्त्री बंद करून घराकडे चाललेला. मग आता म्हटलं उद्याच येतो. मग आज अजून आवरायला नाही, आता आवरणार आणि मग जाणार. शाळेला रे नाही बंडाय बर्ग आले ना, काय ना काहीतरी काम निघते म्हणून. एक गाडीचा सायलेन्सर काढला, कारण फाडफाड वाजल ती. दोन रात्र तिथे गाडी टाकलं तरी काय भानगड आहे. गुळाच्या कडाकने गेलेले आहे शेवटी. आता तेल लावले किती मध्ये का 2 वर्षां काय 3 वर्षांनी लावले तेल डोकीला. आणि मला बाहेर कुठं जायचं नव्हतं, मला आता डोकं धुवायचं होतं. तर आता विषय कसा झाला तुम्हाला, आता माझे एक काम होतं, म्हणजे कोल्हापूरपासून एक मी वस्तू मागवलेली, ती आता तेट्ट्यापर्यंत झाल्या. मला आता तेट्ट्यावरनं जाऊन घेऊन यायला पाहिजे ती. मग आता चला, पावसाचं काय वातावरण मगाशी झालं, आता काही पाऊस नाही, तर चला जाऊया. गावात तेच माझ्या व्हिडिओत. तर ते एकटा नाही, आम्ही दोघं पण आहे. आणि त्या मित्राचं हे आहे स्टॉल, त्यामुळे आम्ही ते खायला थांबले, ते पण तिट्ट्यावर. त्रिमया पाटीलला तुम्ही बघा, असं जुगाड करून आणले मी, कारण पावसासाठी केलेलं मी जुगाड. पावसासाठी मी जुगाड केलेले, कारण मला माहिती होते की पाऊस आला तर काहीतरी अडचण येणार. त्यामुळे मागच्या वेळी पण असंच झाले माहिती. कळ की तू हात काढ. एका साईडनं वड, इकडे ह्या साईडला वड. वड मोठी आहे की रे फ्रेम. हां ऑलरेडी आता 8 वाजल्यात आणि सकाळी मी 6ला उठलो. मला रात्रभर काय झोप लागली नाही, मलाच माहीत नाही. आणि म्हणजे काल दुपारी झोपलेलं म्हणून असेल थोडा. आणि आज काय झाले, एक लहान बाळ येणार आहे फोटो काढायला, त्याचा उद्या वाढदिवस आहे. तर ते आता कसं आहे, ते आमच्या इथं मराठी शाळेत येतं, मला काढायला लागणार जाऊन फोटो, कारण तिथं जरासं चांगलं म्हणजे झाडं वगैरे आहेत, हिरवं ते नाही. लहान बाळाचा फोटो तर मला माहिती आहे, काय पोज वगैरे नसतात, ते हसते तेवढंच फोटो आपल्याला मारायला लागतात. मग आता काय झाले, ते यायच्या आधी मी आवरतो. आणि का आवरतो, कारण मम्मी सकाळी सांगितलेली लवकर आवर आणि आंघोळ कर म्हणून. तरी पण मी आता काय झाले, व्हिडिओ लावला आहे अपलोडला, आता कधी येते माहीत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आधी आवरतो, कारण ते म्हणला 9 वाजेपर्यंत येतो, बाळ आत्ता उठले म्हणला. आता विषय कसा आहे, फोटोग्राफर आहे मी, लहान मुलापेक्षा अजून लहान व्हायला लागते आम्हाला फोटो काढायला. तुम्हाला दाखवतो. अरे बावली आणल्या त्यांनी. तर तुम्हाला सांगतो, ज्यावेळी सकाळी लवकर उठतोय त्यावेळी दिवस एवढा मोठा वाटतोय की की आत्ता वाजलेत किती, बरोबर 11:30. आणि मला असं वाटायला लागलं की दुपारचं 2 किंवा 2:30 वाजल्यात. म्हणजे एवढं वेळ मिळते आपल्याला दिवसभरात, त्यामुळे सकाळी लवकर उठल्याला चांगलं असते. आणि माझा तुम्हाला सांगतो, नाही म्हणा गेलं तर 2 वर्ष तरी 6चा गजर आहे. आणि 6ला मी उठायचो आधी. आणि आता या पिक्चरच्या शूटिंगमध्ये म्हणा किंवा त्या ह्याच्यामुळे जरा सगळं झाला की टायमिंग माझं, आणि घरात पण जरा लेटनं, म्हणजे घरात काहीतरी काम लागलं की नाही, फोटो बिटो एडिट करायला किंवा व्हिडिओ एडिट करायला वेळ लागला की मग मला वेळ व्हायचा उठायला, म्हणून जरा असं टायमिंग बदलले. तरी पण आता मी असं माझ्यापासनं मनापासनं मी असं ठरवणार आहे की उद्यापासून मी 6 वाजता उठणार आहे. बघ्या, आज तर ठरवले, उद्या बघूया, उद्या व्लॉग कधी चालू होते माझा.